कोतवाली पोलिसांची धडकेबाज कामगिरी। दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी चोरीच्या 4 दुचाकीसह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की केडगाव परिसरात तसेच आजूबाजूला दुचाकी चोरी करणारा इसम गंगाराम बंडू कुऱ्हाडे राहणार झेंडा चौक जवळ हॉटेल रंगोलीच्या पाठीमागे हा राहण्यास असून त्याने चोरी केलेल्या दुचाकी ह्या त्याच्या पत्र्याच्या खोलीच्या पाठीमागे विक्री करण्याकरिता लावून ठेवलेल्या आहेत। त्यावरून पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी व पोलीस स्टाफ यांच्या पंचासह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। पोलीस निरीक्षक कोतवाली यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस स्टाफ व पंच असे खासगी वाहने बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन गंगाराम बंडू कुऱ्हाडे याचा शोध घेतला असता तो त्यांच्या पत्र्याच्या खोलीसमोर त्याची आई गजराबाई बंडू कुऱ्हाडे यांच्यासह मिळून आला। त्यास पोलीस स्टाफ व पंचाची ओळख करून त्याच्याकडे पोलिसांनी केडगाव व आजूबाजूच्या परिसरातून चोरी केलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या राहत्या पत्र्याच्या खोलीमागे लपवून ठेवलेल्या एकूण 3 दुचाकी गाड्या दाखवत त्या चोरीच्या असल्याचे सांगितले। पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे यांनी उपस्थित पंचासमक्ष कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1261/2023 या गुन्ह्याच्या तपासात नमूद 3ही दुचाकी गाड्या या जप्त केलेल्या असून ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, विशाल दळवी, संदीप पितळे, सूर्यकांत डाके, रोहिणी दरंदले, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गुंड यांनी केली आहे। ब्रिज रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।